पहिली स्क्रिप्ट कोणती आहे सांगा मला. BCHUSD. दुसरी कोणती आहे सांगा. BTC JPY. BTC JPY बरोबर ना. आता इथे स्क्रीनकडे बघा, स्क्रीन दिसते ना सर्वांना. हे ओके, अशा पद्धतीची तुमची स्क्रीन आहे बरोबर ना. मॅडम सांगा मला कोणता पेअर सांगितला तुम्ही 2 नंबरला, पेअर कोणता सांगितला 2 नंबरला तुम्ही मला. BTC JPY. ओके ठीक आहे, BTC JPY बरोबर ना. हो बरं ठीक आहे, तो पेअर आहे. त्याच्यानंतर USD चा पेअर कोणता आहे का बघा. त्याच्यामध्ये USD चा पेअर कोणता आहे का बघा. BTC USD. नाही, USD पहिल्यांदा येऊन दे. नाही आहे का. नाहीये. त्याच्यानंतर ना NZD वगैरे आहे, GBP USD, युरो USD. नाही, युरो USD असेल मला वाटते. बरं ठीक आहे, राहून दे, काय प्रॉब्लेम नाही. बघा इकडे बघा, ही जी पहिली, आता हा युरो USD पेअर आहे, लक्षात घ्या. तुमच्याकडे दिसतो हा युरो USD पेअर. याच्यामध्ये पहिली जी 2 अक्षर आहेत ते काय आहे सांगा मला. देशाचं नाव. देशाचे नाव आहे, लक्षात घ्या. म्हणजे युरो हा युरोप देश आहे आणि त्यांची जी करन्सी आहे ती युरो करन्सी आहे, लक्षात घ्या त्यांची. त्याच्यानंतर ना हा US नाव काय सांगा. देश कोणता आहे सांगा. हा US नाही, युनायटेड स्टेट आहे, लक्षात घ्या. युनायटेड स्टेट आहे आणि त्यांची करन्सी कोणती आहे सांगा मला. डॉलर. बघा शेवटचं जे अक्षर आहे ते काय असणार आहे तुमच्याकडं, चलनाचं नाव असणार आहे बरोबर ना. म्हणजे इथे जर बघितलं, US म्हणजे काय, युनायटेड स्टेट हे देशाचं नाव आहे. आणि त्याच्यानंतर ना D म्हणजे काय, करन्सीचं नाव आहे, लक्षात घ्या. डॉलर करन्सी आहे. इथं IN म्हणजे काय आहे सांगा मला. इंडिया. आणि करन्सी कोणती आहे, रुपीज. समजलं हे कसं का हे करायचं, पेअर कशी ओळखायची समजली. याच्यामध्ये पण तुम्हाला ओळखता येईल, लक्षात घ्या. इथं आता जसं पुढे जाईल तसे सगळ्या पेअर्स तुम्हाला ओळखता येतील, लक्षात घ्या. ह्या दोन देश मिळून एक पेअर तयार झाले, लक्षात घ्या. समजलं हे. हो समजलं. पहिली 2 जी अक्षर असतात ती देशाचं नाव असतं आणि तिसरं जे अक्षर असतं ते चलनाचं नाव असतं, लक्षात घ्या. अशा 2 देश मिळून एक पेअर तयार होते. त्याच्यानंतर इकडे बघा, इथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे, कोणता देश आहे आणि कोणती करन्सी आहे. त्याच्यामध्ये USD ही तुमच्याकडे पहिल्यांदा पेअर होती मगाशी बरोबर ना. त्याच्यामध्ये इथं जर चेक केलं तर देश कोणता सांगा मला. युनायटेड स्टेट, लक्षात घ्या. आणि त्यांची करन्सी कोणती आहे, डॉलर. त्याच्यानंतर 2 नंबरला जो देश आहे तो युरो झोन मेंबर्स आहे आणि त्यांची करन्सी कोणती आहे, युरो आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 3 नंबरला जेपी मध्ये जे J आणि P आहे तो जपान आहे, लक्षात घ्या. आणि Y आहे ती त्यांची करन्सी आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जीबी म्हणजे काय, ग्रेट ब्रिटन आहे आणि त्यांची करन्सी कोणती आहे, पाऊंड आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर CH हा स्वित्झर्लंड आहे आणि त्यांची करन्सी फ्रँक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर कॅनडामध्ये CA हा कॅनडा आहे आणि डॉलर ही काय आहे, त्यांची करन्सी आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया EU म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि डॉलर म्हणजे ही करन्सी आहे, 3 नंबरला आहे ते त्यांची. त्याच्यानंतर NZ म्हणजे न्यूझीलंड आणि त्यांची करन्सी आहे डॉलर. IN म्हणजे इंडिया, त्यांची करन्सी आहे रुपीज. मला सांगा याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे का. करन्सी सगळ्या ओळखता येतील आता याच्यावरून. मॅडम सांगा याच्यावरून तुम्हाला करन्सी ओळखता येतील की सगळे येतील ना. आणि हे लास्टला जे काही दिले ते त्यांचे निकनेम्स आहेत, लक्षात घ्या. पण निकनेम्स काय आपण त्यांच्या देशात राहत नाही, त्याच्यामुळे निकनेमची पण जास्ती काही गरज नाही, पण लिहून घ्या, कधीतरी उपयोगी पडतंय. मी जो वरती पेअर लिहिलाय त्याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत सांगा मला आणि करन्सी कोणती आहे सांगा मला. पहिला युनायटेड स्टेट डॉलर. हा, त्यांचा देश युनायटेड स्टेट आहे, डॉलर त्यांची करन्सी आहे. दुसरा ग्रेट ब्रिटन पाऊंड. हा, ग्रेट ब्रिटन पाऊंड. समजलं हे. अशा पद्धतीने तुमच्याकडे पेअर्स असतील ट्रेडिंगसाठी. त्याच्यानंतर ना आपण बघितलं तर हे अशा पद्धतीच्या पेअर्स असणार आहे तुमच्याकडं. जे काय तुम्ही ट्रेडिंग करणार आहे ते अशा पद्धतीच्या पेअरमध्ये आपण ट्रेडिंग करणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना हे इंडियन मार्केटमध्ये जे काही आपण ट्रेडिंग करतो, लक्षात घ्या. इंडियन मार्केटमध्ये बाहेरच्या करन्सीवर जे काही ट्रेडिंग केलं जातं त्या ह्या करन्सी पेअर आहेत. पण आपण इकडे व्हॉल्यूम जास्त नसल्यामुळे इकडे ट्रेडिंग करत नाही, लक्षात घ्या. आपण फॉरेक्स मध्ये करतो. त्याच्यानंतर ना मुख्य करन्सी पेअर हे जे ब्लॉक केलेलं आहे हे मेजर पेअर्स आहेत. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे काय सांगा मला. ओळखता येतात का सांगा मला. ह्या सगळ्या सांगताय मला फर्स्ट पासून सगळ्या करन्सी कोणकोणत्या आहेत. करन्सी कोणती आहे, देश युरो झोन मेंबर युरो. हा, करन्सी त्यांची युरो आहे. USD युनायटेड स्टेट डॉलर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट USD युनायटेड स्टेट डॉलर. हा. जपान येन. हा, ओके. नेक्स्ट USD युनायटेड स्टेट डॉलर. ओके. कॅनडा डॉलर. ओके. नेक्स्ट ऑस्ट्रेलिया डॉलर. USD युनायटेड स्टेट डॉलर. ओके. नेक्स्ट
युनायटेड स्टेट डॉलर, ओके. स्वित्झर्लंड, फ्रान्स, हा ओके. नेक्स्ट. ग्रेट ब्रिटन, हम्म. पौंड, हा ओके. युनायटेड स्टेट डॉलर, ओके. NZD. न्यूझीलंड डॉलर, ओके. USD, युनायटेड स्टेट डॉलर. युनायटेड ओके. स्टेट डॉलर. हे हे आपल्याकडे मेजर करन्सी पेअर आहेत. सगळ्यात जास्त व्हॉल्यूम इकडे असतो, लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात जास्त जागतिक ग्लोबली जे काही ट्रेड केलं जातं ते याच्यामध्ये केलं जातं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपण पण याच्यामध्येच करणार आहे, कारण की तुम्हाला व्हॉल्यूम पण चांगला मिळतो, प्रॉफिट पण चांगला इकडून काढता येतो, लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण आता हे सगळे मेजर करन्सी पेअर्स बघितले. त्याच्यानंतर ना हा एक नंबरला दिसतो, हा तुमच्याकडे गोल्ड वर्सेस USD आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा 2 नंबरला जो आहे BTC, हा तुमच्याकडे बिटकॉइन आहे, लक्षात घ्या. हा बिटकॉइन आहे, बिटकॉइन वर्सेस USD आहे, लक्षात घ्या. मॅडम सांगा, हे समजलं का तुम्हाला? हो, समजलं. बिटकॉइन माहिती आहे तुम्हाला? हा, माहिती आहे ना? हो माहिती. हा, बिटकॉइन वर्सेस USD आहे आणि वरचा जो आहे तो गोल्ड वर्सेस USD आहे. त्याच्यानंतर ना हे जे 4 आहेत हे इंडेक्स आहेत, लक्षात घ्या. मला सांगा, भारताचे इंडेक्स कोणते आहेत सांगा मला. मॅडम तुम्हाला माहिती आहे भारताला कोण रिप्रेझेंट करतं, कोणते इंडेक्स रिप्रेझेंट करतात? NSE BSE. NSE BSE ही स्टॉक एक्सचेंज झालीत. हो. स्टॉक एक्सचेंज नाही, इंडेक्स पाहिजे आपल्याला. इंडेक्स निफ्टी, बँक निफ्टी. निफ्टी आणि सेन्सेक्स हा इंडेक्स आहे, लक्षात घ्या. भारताला प्रेझेंट करतो तो. निफ्टी हा NSE चा हे आहे इंडेक्स, आणि सेन्सेक्स हा BSE चा इंडेक्स आहे, लक्षात घ्या. हे आपल्या देशाला प्रेझेंट करतात. तसेच हे खालच्या बाजूला जे 4 दिसतात हे अमेरिकेला प्रेझेंट करतात, लक्षात घ्या. हे बघा, हे जे वरचे 3 आहेत हे अमेरिकेला प्रेझेंट करतात, आणि हा खालचा जो आहे हा जर्मनीला प्रेझेंट करतो, लक्षात घ्या. समजलं हे? हो, समजलं समजलं. ना? हा लास्टचा आहे हा जर्मनीला प्रेझेंट करतो, आणि हे तुम्हाला स्क्रिप्ट मिळतात, लक्षात घ्या. आपल्या याच्यावर त्या अवेलेबल आहेत. नोट डाऊन झालेलं आहे सर्वांचा. परत ही गोष्ट समजलेली आहे सर्वांना. मयूर, तुम्हाला समजलं ना हे? होय, समजलंय. ओके. त्याच्यानंतर ना आपण जर MT5 ओपन केलं, लक्षात घ्या. आपण ज्या वेळेला MT5 ओपन करतो त्यावेळेला असा एक रेट येतो, लक्षात घ्या. जरा चेक करा. अशा पद्धतीचा रेट आहे बघा, 2 बाजूला येतील तुम्हाला. असं MT5 ओपन केल्यानंतर 2 रेट येतात बघा, चेक करा. दिसतात मॅडम तुम्हाला रेट? साईडला आहेत तेच ना दोन्ही rate? हो, साईडला 2 रेट्स येतात, बरोबर ना? हो. आता ते कसे काउंट करायचे, पण तो करन्सी पेअरचा रेट कसा ओळखायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये. आता इथे पेअर कोणती आहे सांगा मला. ही हा 1 नंबरला कोणता आहे? युरोप आहे, आणि या 2 नंबरला कोण आहे? USD आहे, लक्षात घ्या. आता इथं आपल्याला काय करायचं, डिवायडेशन करायचं, लक्षात घ्या. 1 नंबर करन्सीचा रेट काढायचा आणि 2 नंबर करन्सी बरोबर काय करायचं, डिवायडेशन करायचं, आणि डिवायडेशन केल्यानंतर काय याला तुम्हाला रिअल रेट मिळणार आहे, लक्षात घ्या. आता मी काय करणार आहे, मी क्रोम ओपन करतो. क्रोम ओपन केल्यानंतर 1 नंबरला कोणती करन्सी आहे सांगा आपल्याकडं. 1 नंबर आपल्याकडे कोणती करन्सी आहे? युरोप आहे ना? युरोप. हा, 1 मिनिट बघा. एका युरोचा रेट काय आहे सांगा मला. हे बघा, इथं दिसतो एका युरोचा रेट आहे, लक्षात घ्या. हा 91.68. हा लिहून घ्या तुम्ही. एक काम करा, नोटबुक मध्ये तिथं ती पेअर लिहा, युरो USD पेअर लिहा, आणि युरोच्या खाली हा रेट लिहून घ्या. जिथं तुम्ही नोटबुक मध्ये अशा पद्धतीने लिहून घ्या. हा युरो लिहून घ्या, आणि इकडे USD लिहून घ्या, आणि ह्याच्या खाली हा रेट लिहून घ्या, 91.68. त्याच्यानंतर दुसरी जी काही हे आहे करन्सी आहे ती तुमच्याकडे USD आहे. USDचा पण आपण रेट बघणार आहे. USDचा रेट काय आहे बघा, 83.93 आहे USDचा रेट. यांचं डिवायडेशन करा. चॅटबॉक्स मध्ये मला रेट टाका याचं डिवायडेशन करून. हे बघा, इथं दिसते का रेट? बघा, ऑलमोस्ट सेम आहे का बघा, चेक करा, ऑलमोस्ट सेम आहे का. त्याच्यानंतर तुमचं MT5 ओपन करा आणि तोच रेट दिसतो का बघा. युरो USD जो का पेअर आहे त्या पेअरचा तोच रेट दिसतो का बघा. मॅडम सांगा मला, दिसतो का रेट? ऑलमोस्ट सेम हो, दिसतो. आहे ना सेम? कसा रेट येतो समजलं तुम्हाला? हो, समजलं. हा, 2 जे काही पेअर हे आहेत तुमचे म्हणजे देश, त्यांचं डिवायडेशन करायचं, त्याच्यातला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला काय मिळणार, तो एक्सचेंजचा रेट, किंवा आपण काय केलं, युरोचा रेट काढला, त्याच्यानंतर USDचा रेट काढला आणि त्यांचं डिवायडेशन केलं, आणि डिवायडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळाला, एक्सचेंजचा रेट मिळाला, लक्षात घ्या. ते रेट कसे येतात समजले तुम्हाला? हो. त्याच्यानंतर ना एक काम करा, बुक मध्ये युरो USD मोठं लिहून घ्या. असं बुकच्या मिडल सेंटर मध्ये युरो USD लिहून घ्या असं मोठं. इथे बघा, इथं 1 नंबरला आपण काय लिहिलंय, युरो लिहिलंय, बरोबर. 1 नंबरची जी काही करन्सी आहे ती आपल्याकडे कोणती करन्सी असणार आहे? बेस करन्सी असणार आहे, लक्षात घ्या. बघा, इथे लिहिलेलं आहे का. 1 नंबरला जी करन्सी असते ती बेस असणार आपल्यासाठी, आणि 2 नंबरला जी काय आहे ती कोट करन्सी असणार आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे आपण 1 नंबरच्या करन्सीला बेस करन्सी म्हणतो, आणि 2nd नंबरची जी आहे त्याला आपण कोट करन्सी म्हणतो, लक्षात घ्या.
मी जो पेअर लिहिलाय तो दिसतो हा पेअर सर्वांना. याच्यामध्ये बेस करन्सी आणि कोड करन्सी कोणती आहे सांगा मला. बेस करन्सी कोणती आहे, कोड करन्सी कोणती आहे? मयूर सांग, याच्यामध्ये बेस करन्सी कोणती आहे, कोड करन्सी कोणती आहे? ह्याच्यात बेस करन्सी गोल्ड आणि कोट करन्सी डॉलर. हा, कोड करन्सी डॉलर. असं परत तिकडे खाली असं परत हा सिम्बॉल टाका आणि या सिम्बॉल खाली बेस करन्सी आणि कोड करन्सी नोट डाऊन करून घ्या. मोकाशी मॅडम सांगा, वरती जो मी हे लिहिलेला आहे पेअर लिहिलेला आहे, याच्यामध्ये बेस कोण आहे, कोड कोण आहे सांगा मला. USD हा बेस करन्सी आहे आणि JBP हा कोड करन्सी आहे. कोड करन्सी आहे. लक्षात आलं हे? कोड करन्सी बेस करन्सी समजलं सर्वांना? मॅडम तुम्हाला समजलं कोड करन्सी बेस करन्सी काय असते? हो समजलं. ओके. त्याच्यानंतर टायटल टाकून घ्या, करन्सीवर पडणारा प्रभाव. याच्यामध्ये सांगा मला, एक नंबरला जी करन्सी आहे ती आपल्याकडे कोणती करन्सी आहे? बेस करन्सी आहे. आणि 2 नंबरला ती कोणती आहे सांगा मला? कोड करन्सी आहे, बरोबर ना? आता मला सांगा, इथे इथे काय लिहिले आपण बघा, जर बेस करन्सी जर स्ट्रॉंग असेल तर कोड करन्सी काय असणार आहे तुमच्यासाठी? वीक असणार आहे. लक्षात घ्या. का बेस करन्सी ही जर बेस करन्सी जर वरती स्ट्रॉंग पद्धतीने जर जात असेल तर कोड करन्सी काय असणार आहे? ती खालती जाणार आहे. लक्षात घ्या. बेस करन्सी जर वरती जात असेल तर कोड करन्सी कुठे जाणार? खाली जाणार. लक्षात घ्या. बेस करन्सी जर स्ट्रॉंग असेल तर कोड करन्सी काय असणार आहे? वीक असणार आहे. लक्षात घ्या. मॅडम मला सांगा, आता अमेरिकेतला जर सोन्याची जर किंमत वाढली तर कुणाची किंमत कमी होणार आहे? डॉलर. डॉलरची किंमत कमी होते. लक्षात घ्या. म्हणजे बेस करन्सी याच्यामध्ये कोणती आहे तुमच्याकडं? XAU म्हणजे गोल्ड आहे. लक्षात घ्या. गोल्ड वरती जात असेल तर हे काय होणार? डॉलर कमी येतो. लक्षात घ्या. डॉलरची किंमत कमी. डॉलरची किंमत कमी येते. हे समजलं? हो समजलं. हा, बेस करन्सी स्ट्रॉंग असेल तर ती वरती जाते आणि कोड करन्सी मग काय होते? खाली होते, खाली जाते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर USD जर वरती जात असेल तर कोण खाली जाणार सांगा मला? USD जर वरती जात असेल तर कोण खाली जाणार? गोल्ड. गोल्ड खाली जाणार, बरोबर ना? मग कोणती करन्सी स्ट्रॉंग आहे तुमच्याकडं? डॉलर. डॉलर, पण ती कोड करन्सी आपण त्याला म्हणतो, बरोबर ना? सेकंड नंबरला जी येते ती कोड करन्सी असते. लक्षात घ्या. कोड करन्सी काय आहे तुमच्याकडे? स्ट्रॉंग आहे. ज्या वेळेला कोड करन्सी स्ट्रॉंग असते त्यावेळेला बेस करन्सी काय होते? वीक होते. लक्षात घ्या. वीक होते. हा, हे नोट डाऊन करून घ्या. मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, विचारा. आता हे तर कळालं की बेस करन्सी जर स्ट्रॉंग असेल तर कोड करन्सी ही वीक असते. कोड करन्सी जर स्ट्रॉंग असेल तर बेस करन्सी वीक असते. ओके. मार्केट मग कशा पद्धतीनं मूव्ह होतं सर अशा वेळेला? हो का? अशा वेळेला म्हणजे तुम्हाला सांगतो, अमेरिकेतल्या डॉलरची जर किंमत वाढत असेल तर त्यावेळेला गोल्ड कुठं जातं? वर जाणार ना? गोल्ड खाली जाणार. वरती जाईल. खाली जाणार ना? नाही सॉरी, खाली जाणार. खाली USD जाणार. जर वाढत असेल तर XAU हे खाली जाणार. खाली जाणार, बरोबर. मग XAU जर खाली जात असेल तर तुम्ही बाय करणार आहे का? नाही, सेल करणार सर. हा, सेल करणार. मग तुम्हाला हे बेस करन्सी आणि स्ट्रॉंग करन्सी मुळे काय मिळालं तुम्हाला? व्ह्यू मिळालं ना तुम्हाला कुठं जाणार. हा, बरोबर खाली ना? जाणार. ओके. खाली जाणार. मग तुम्हाला USD वरती जात असेल तर USD बाय करू शकता ना तुम्ही. USDच्या जेवढे काय पेअर्स असतात, USD JPY, USD GBP, USD कॅनडा विना, सगळ्या पेअर तुम्ही बाय करू शकता USD वरती जात असेल तर. ओके. आणि गोल्डवर कसा इफेक्ट होतो? ज्यावेळेला USD वरती जाते त्यावेळेला गोल्डची जर पेअर असेल, लक्षात घ्या. आता हा पेअर 2 पेअर येणार. लक्षात घ्या. इथं हे बघा, इथं 2 पेअर. पहिली पेअर काय येणार? XAU USD आणि दुसरी पेअर काय येणार? USD XAU, बरोबर आहे? अशा 2 पेअर येणार. आता इथं गोल्ड जर स्ट्रॉंग असेल तर कुठं जाणार? ते वरती जाणार. आणि USD कुठं होणार? खाली जाणार, बरोबर. आता इथं बेस करन्सी कोणती आहे? गोल्ड आहे. लक्षात घ्या. इथं बेस करन्सी कोणती आहे? USD आहे सर. USD आहे, बरोबर काय? USD. मग इथं 2 पेअर वेगवेगळे झाले. लक्षात घ्या. हा 1 नंबरचा पेअर आणि हा 2 नंबरचा पेअर. मला सांगा, 2 नंबरचा पेअर बघितला तुम्ही? एक्सनेस मध्ये 2 नंबरचा पेअर दिसतो का तुम्हाला? 2 नंबरचा पेअर नसतो. लक्षात घ्या. हा पेअर ब्रोकरनं दिलेला नाही. मग इथंच तुमचं डिसिजन ठरणार. लक्षात घ्या. गोल्ड जर वरती जात असेल तर बाय करणार तुम्ही. ओके. गोल्ड वरती जात असेल तर. आणि USD जर वरती जात असेल इथं, लक्षात घ्या, तर इथं गोल्डला सेल करायचं. लक्षात घ्या. ओके. एकाच पेअरवर डिसिजन ठेवा. हा सर, आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. मग मोस्ट ऑफली बेस करन्सीवरच आपलं ट्रेडिंग ठरणार आहे की बेस करन्सी. इथं 1 नंबरला जे काय दिसतं त्याच्यावर ट्रेडिंग ठरतं. लक्षात घ्या. आता इथं काय आहे? हे कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं असतं तुम्हाला मी सांगतो. हा XAUSD हा काय आहे तुमच्याकडं? XAUSD हा पेअर आहे. लक्षात घ्या. कळालं? हा गोल्ड आहे, हा बेस आहे, हा कोट आहे. लक्षात घ्या, बरोबर आहे. आता मार्केटमध्ये सोन्याच्या न्यूज नसतात. लक्षात घ्या. मार्केटमध्ये जास्त न्यूज असतात ती USD च्या असतात. लक्षात घ्या. आता समजा USD चा न्यूज जर पॉझिटिव्ह लागला,
समजा पॉझिटिव्ह जर लागला युएसडीचा न्यूज, तर कोणावर फरक पडणार आहे सांगा याच्यामध्ये? या पेअर मध्ये कोणावर फरक पडणार आहे? XAU हे खाली जाणार सर आणि USD पॉझिटिव्ह असल्यामुळे हे वर जाणार. वर जाणार, बरोबर आहे. मग ह्या पेअर मध्ये तुम्हाला सेलची एंट्री घेतली पाहिजे की बायची घेतली पाहिजे सांगा मला? बायची, का तर बेस करन्सी हे स्ट्रॉंग करन्सी आहे. हा, बेस हा पहिला महत्वाचा आहे, हा लक्षात घ्या. म्हणून इथं बायची नाही तर सेलची एंट्री येणार, लक्षात घ्या. सेलची घेणार एंट्री. हा, सेलची घेणार आहे, कारण की गोल्ड कुठे जाणार? युएसडी जर वरती जात असेल तर गोल्ड खाली जाणार ना. हो, आता समजा सेलची घेणार. युएसडी ची न्यूज जर निगेटिव्ह लागली तर काय होणार? गोल्ड वरती जाणार ना त्यावेळेला. गोल्ड वरती जाणार. हा, मग त्यावेळेला इथे तुम्हाला बायची एंट्री घ्यावी लागते, लक्षात घ्या. समजलं का? मग हे करन्सीवर पडणारा इफेक्ट कधी करन्सीवर पडतो? ज्यावेळेला न्यूज असतात त्यावेळेला, बरोबर ना? हो, बरोबर. आता युएस ची इकॉनॉमी जर बघितलं तर सगळ्या इकॉनॉमी जर बघितल्या तर त्या पडायला लागल्यात, लक्षात घ्या. बिटकॉइन पडायला लागलाय, गोल्ड पडायला लागलाय. ऍक्च्युली गोल्ड पडत नाही, गोल्ड रिट्रेसमेंट घ्यायला लागलाय. बाकीच्या सगळ्या करन्सी पडायला लागल्यात, लक्षात घ्या. भरपूर त्यांच्यामध्ये हे आलंय, लक्षात घ्या. हे जपान वगैरे सगळं पडायला लागलंय. इंडियाचं पडलेलं बघितलं का? निफ्टी पडलेली बघितली का? हा, निफ्टी 5,000 मला वाटते 3-4,000 पॉईंट मुवमेंट दिले बघा, दिले काय? मग हे कशामुळे दिले सांगा मला? 25,000 हायर हायला अपट्रेंडलाच आहे, त्यामुळे तो थोडा फार रिट्रेस पण घ्यायला लागलाय. पण ग्लोबली जर बघितलं तर अमेरिकेमध्ये इलेक्शनचा पण जरासा इम्पॅक्ट पडाला मार्केटवर. आणि जपानचं जे मार्केट झालंय हे क्रॅश व्हायला लागले, जपानचं मार्केट, लक्षात घ्या. जपानचा इंडेक्स क्रॅश व्हायला लागलाय. जपानला मंदी येणार आहे हे जाणवले, लक्षात घ्या. जपानमध्ये मंदीचा इफेक्ट जाणवायला लागलाय, तसा अमेरिकेमध्ये पण जाणवणार. अमेरिकेनंतर ना आपल्या भारतात पण जाणवतो, लक्षात घ्या. लॉकडाऊन मध्ये काय झालं? लॉकडाऊन ही मंदीच होती ना जगासाठी. सांगा मला, लॉकडाऊन मंदी होती की नाही जगासाठी? हो, मंदीच होती ना. बघा की लॉकडाऊनला तुमचा जो हे होता, लॉकडाऊन कधी झालं होतं सांगा मला? मार्च 2020 ला लॉकडाऊन झालं होतं, बरोबर ना? हे बघा इथं दिसतोय का चार्ट वरती? किती 12,000 प्राइस होती, निफ्टीची प्राइस 12,000 होती. 12,000 वरून मार्केट कितीला आलेलं? 7,000 ला आलेलं. म्हणजे 5,000 पॉईंट निफ्टी पडली का तुमची? असं मंदीच्या वेळेला मार्केट पडतं, लक्षात घ्या. आणि मार्केट ज्या वेळेला पडलेलं असतं त्यावेळेला एक ठराविक रेंज येते खालच्या बाजूला, आणि खालच्या बाजूला तुम्हाला बाईंगची हे मिळते, लक्षात घ्या. बाईंगची संधी मिळते तुम्हाला. बाईंग केल्यानंतर ना 7,000 रुपयाला ज्यांनी स्टॉक बाय केलेत, लॉकडाऊन मध्ये ज्यांनी स्टॉक बाय केल्यात, त्यांचं इथं बघा आता सगळं सोनं आहे, लक्षात घ्या. 7,000 वरून निफ्टी कितीला गेली? 25,000 ला गेली. स्टॉक जरी बघितला तुम्ही, टाटा मोटरचा स्टॉक दाखवतो तुम्हाला मी इथे. टाटा मोटरचा मी तुम्हाला स्टॉक दाखवतो. लॉकडाऊन कधी होतं सांगा मला? हे का ही डेट दिसते का? 30 मार्च 2020 लॉकडाऊन होतं का नव्हतं? बरोबर ना? लॉकडाऊन इथे चालू झालं, बरोबर. किती रुपयाला स्टॉक होता हा टाटा मोटरचा? 63 रुपयाला स्टॉक आलेला, लक्षात घ्या. मला सांगा, टाटा मोटर सारखी कंपनी बुडू शकते का? काय वाटतंय तुम्हाला? बुडू शकत नाही ना. हा लॉकडाऊनचा इम्पॅक्ट पडलाय, पण मार्केट वरती जाणार आहे ना शेवटी. 63 रुपयाने, लक्षात घ्या, 63 रुपयाने तुम्ही जरी 100 जरी स्टॉक घेतले असते तर किती रुपये होणार आहे सांगा मला? 66 किंवा 63. 63 रुपयाने 6,300 रुपये तुम्हाला लावावे लागतील मार्केटला, बरोबर ना? किती स्टॉक साठी? 100 स्टॉक साठी, बरोबर काय? 100 स्टॉक साठी. आणि मार्केटनं आता हे ना किती हाय मारलाय बघितलंय तुम्ही? टाटा मोटर्सनं हाय किती मारलाय बघितलं का? 1178 हाय मारलाय. 1200 पकडू आपण, हे का 1200 पकडू आपण. 1263 ते 1200 मुवमेंट झाली. किती पॉईंटची मुवमेंट झाली सांगा मला? 1140. 1140 झाली. आपण राऊंड फिगर हे करूया. 1100 पॉईंटची मुवमेंट झाली, बरोबर. 1100 गुणिले 100 करा. 1100 गुणिले 100 करा. 1,10,000. 1,10,000 झाले, बरोबर काय? मला सांगा, 6,000 रुपयाची तुमची व्हॅल्यू किती झाली? 1,10,000. 1,10,000 किती वर्षात झाली? 3 वर्षात झाली. मला सांगा, 3 वर्षात एवढे पैसे तुमच्या 6,000 रुपयाला एवढे पैसे कोण देते काय सांगा मला? LIC देते का? बँक देते का? म्युच्युअल फंड देते? कोण देते सांगा? कोणीच देऊ शकत नाही ना. मग तुमच्याकडे स्किल पाहिजे, लक्षात घ्या. मार्केट आहे बघा, मार्केट ही वरतीच जाणार आहे. टाटा मोटर्स सारखा शेअर कधीच म्हणजे हे होणार नाही, लक्षात घ्या, बरोबर ना? कंपनी बुडणार नाही, कारण की त्यांची स्वतःची ऍसेट पण भरपूर आहे आणि कंपनी चांगली आहे. फक्त हे लॉकडाऊनच्या कंडिशन मध्ये खाली आले, लक्षात घ्या, बरोबर ना? बरोबर. आता हे लॉकडाऊनची जी काही कंडिशन आली त्याच्यामध्ये हे खाली आलं. इथं भरपूर लोकांनी इथं बाईंग केली, लक्षात घ्या. मला सांगा, आता इथं परत स्टॉक इथं खाली येईल काय सांगा मला? नाही येणार ना. आता कोणती पण कंडिशन आली तरी स्टॉक एवढ्या खाली येणार नाही, लक्षात घ्या, बरोबर ना?
हो. मग हेच असतं लक्षात घ्या. हे करन्सीमध्ये पण तसंच असतं. तुमच्याकडे बेस करन्सी, कोट करन्सी, तिला कशी फाइंड करायची, मोठमोठे तिथं जर हे येत असतील तर तुम्हाला बाईंग कसं करायचं आहे, लाईफ टाईम साठी बाईंग कसं करून ठेवायचं, इन्व्हेस्टमेंट कशी करून ठेवायची, हे दिसतं इथे लक्षात घ्या. तेव्हा काय इथे जर बघितलं तर ऍपलचा स्टॉक. आता मला सांगा, आयफोन जगात बंद होणार आहेत ते सांगा मला. नाही होणार. नाही होणार, बरोबर ना. आयफोन वरच्या बाजूनं आयफोन पडला $236 वरनं आयफोन किती डॉलरला आला, $196 आला. आणि $196 वरनं परत मार्केट कितीला गेलंय, 209 बघा मुवमेंट चालू झाले की नाही, बरोबर ना. हे असे इन्व्हेस्टमेंटचे स्टॉक असतात लक्षात घ्या. फिबोनाची रेशो प्रमाणे 50च्या खाली आला का, आला ना. मग हे अशा पद्धतीच्या कंडिशन असतात. त्या कंडिशन मध्ये तुम्हाला बाईंग साठी काय असते, संधी असते लक्षात घ्या. फक्त बाईंग एका चांगल्या लेवलला लिक्विडिटी ग्रॅप झाल्यानंतर करायची लक्षात घ्या. सर ऍपल हा जो स्टॉक आहे तो इंडियन स्टॉक आहे काय म्हणजे अमेरिकन स्टॉक आहे लक्षात घ्या. हा तुम्हाला एक्सनेस वर ट्रेड करता येतो. त्याच्यानंतर नायकी, एक्सनेस वरती आम्ही ट्रेड करू शकतो. हा एक्सनेस वरती. नायकी माहितीये तुम्हाला, नायकी शूज वगैरे असतात, तो पण स्टॉक आहे लक्षात घ्या. इथं तो पण तुम्हाला चांगल्या किमतीत आलाय बघा. खालच्या बाजूला स्टॉक ना हाय मारलाय, 180चा हाय मारलाय आणि तो 72ला ट्रेड करायला लागलाय. पण एक चांगला खालच्या बाजूला लेवल बघायचा, तिथे बाईंग करायचं. त्याला लिक्विडिटी जोपर्यंत हँड करत नाही तोपर्यंत बाईंग करायचं नाही. त्याच्यानंतर मेटा, मला सांगा फेसबुक वगैरे बंद पडणार आहे का सांगा मला. नाही बंद पडणार ना, जग तेच वापरते. गुगल बंद पडणार आहे का सांगा मला. नाही. मग हे तुम्हाला ज्या वेळेला खालच्या बाजूला येतात त्यावेळेला तुम्ही एक्सनेसला एक छोट्या क्वांटिटी मध्ये तुम्ही बाईंग करू शकताय ना. आणि ब्रोकर तुम्हाला भरपूर लिव्हरेज देते लक्षात घ्या. त्याच्यावर तुम्ही बाईंग करू शकता. अमेझॉन बघा, मला सांगा अमेझॉन बंद पडणार आहे काय. मग हे स्टॉक ज्या वेळेला मोठमोठे क्रॅश येतात त्यावेळेला ते खाली आलेले असतात लक्षात घ्या. त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करायची असते. लोकांना काय वाटते मार्केट पडणार म्हणजे खाली बॉटमला जाणार, असं नसतं लक्षात घ्या. बॉटमला जात नाही लक्षात घ्या. कारण की जे मार्केट मेकर्स असतात तेच हे पाडतात लक्षात घ्या. दुसरे कोणीही पाडत नाही, तेच पाडतात. आणि ते का पाडतात, कारण की त्यांना एका चांगल्या लेवलला बाईंग करायचं असतं. परत इथं बाईंग केल्यानंतर जे वरती बाईंग करून जे बसलेलं असतात त्यांची स्टॉप लॉस घेण्यासाठी मार्केट खाली आलेलं असतं लक्षात घ्या. आणि ते फिबोनाची रेशो प्रमाणेच येतं लक्षात घ्या. समजलं हे बेस करन्सी, कोट करन्सी सर्वांना समजलं. हो सर. त्याच्यानंतर मार्केट साईज आणि लिक्विडिटी मध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त ट्रेड केली जाणारी करन्सी कोणती आहे सांगा मला. मॅडम सांगा, सर्वात जास्त करन्सी कोणती आपण ट्रेड करतो. डॉलर. आता बघितलं मगाचपासून जे काही आपण शिकवलं त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भाग कोणाचा होता, डॉलरचा होता, बरोबर ना. म्हणून डॉलर ही करन्सी आपल्याला काय मेजर करन्सी आहे, बरोबर ना. नोट डाऊन करून घ्या आणि एक स्क्रीनशॉट काढून घ्या. डॉलर ही सर्वात जास्त ट्रेड केली जाणारी करन्सी आहे लक्षात घ्या. सर्वात जास्त आपण जी काही करन्सी ट्रेड केली जाते ही डॉलर आहे. म्हणून फॉरेक्स मार्केटमध्ये डॉलरला काय म्हणतात, किंग म्हणतात लक्षात घ्या. याच्यामध्ये बघितलं तर सर्वात जास्त जो कोटा आहे तो इथे बघितला तर 62% डॉलरचा कोटा आहे लक्षात घ्या. त्याच्यामुळे फॉरेक्स मार्केटमध्ये डॉलरला काय म्हणतो आपण, किंग म्हणतो लक्षात घ्या. हे पण शॉर्ट मध्ये लिहून घ्या. डॉलरला आपण किंग म्हणतो, हे शॉर्ट मध्ये लिहून घ्या. जास्ती कॉम्प्लिकेटेड काय करत बसू नका, कारण की आपल्याला हे बेसिक आहे. सगळं बेसिक मध्ये नाही थांबायचं आपल्याला ऍडव्हान्स मध्ये जास्त वेळ थांबायचा लक्षात घ्या. त्याच्यानंतर मॅडम सांगा, स्टॉप लॉस म्हणजे काय असतं. तुम्ही ट्रेडिंग केलंय याच्या अगोदर. कोणचं मी नाही केलेलं का. ओके ठीक आहे. स्टॉप लॉस म्हणजे काय, समजा आता मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवतो. आता समजा तुम्ही एक गोष्ट 100 रुपयाला खरेदी केली, लक्षात घ्या. तुम्ही एक गोष्ट 100 रुपयाला खरेदी केली आणि 100 रुपयाची गोष्ट खरेदी केलेली लक्षात घ्या. 100 रुपयाची जर व्हॅल्यू जर 0 झाली तर तुम्हाला ते परवडणार आहे काय, नाही परवडणार, बरोबर ना. मग 100 रुपयाची गोष्ट 0 होताना ही तुम्हाला दिसत असते लक्षात घ्या. पण दिसत असताना तुम्हाला जर वाटलं की बाबा 100 रुपये मधले फक्त आपल्याला 20 रुपयेच मार्केटला द्यायचं आहे, मग तुम्ही काय करणार, इथे एक लेवल लावणार आणि त्या लेवलला काय करणार, 80 जी प्राइस असते त्या लेवलला काय लावणार तुम्ही, स्टॉप लॉस लावणार लक्षात घ्या. म्हणजे 100 वरून ज्यावेळेला मार्केट 80 ला येणार त्यावेळेला काय होणार, तुमचा स्टॉप लॉस हिट होणार आणि तुम्ही मार्केटमधून बाहेर पडणार आणि तुमचा फक्त 20 रुपये काय होणार, लॉस होणार. लक्षात घ्या. इथे समजलं हे स्टॉप लॉस म्हणजे काय असतो. हो समजलं. हा, मार्केटमध्ये जे काही तुम्ही नुकसान देणार आहे ते पूर्णपणे द्यायचं नाहीये तुम्हाला, पण तुम्ही एक प्रेडिक्टेबल नुकसान तुम्हाला मार्केटला द्यायचं असतं. मग त्यावेळेला तुम्हाला काय करायचं असतं, तिथे एक स्टॉप लॉस लावायचा असतो लक्षात घ्या. आणि हा स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट कसं लावायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. हे सगळं नोट डाऊन करून घ्या. स्टॉप लॉस म्हणजे काय आणि टार्गेट म्हणजे काय. टार्गेट पण कसं असतं सांगतो तुम्हाला मी. हे बघा, तुम्ही 100 रुपयाला एक गोष्ट घेतलेली आहे, पण 100 रुपयाची गोष्ट जर 2000 रुपयाला गेली लक्षात घ्या, तर तुम्हाला टार्गेट बुकिंग करायला पाहिजे ना. सांगा मला, 100 रुपयाची गोष्ट जर 2000 ला गेली तर टार्गेट बुकिंग करायला पाहिजे की नको सांगा मला. मॅडम करायची आवश्यकता नाही. काय म्हंटल, टार्गेट बुक करायची आवश्यकता नाही.
नाही, वरती जाईल याची गॅरंटी पाहिजे ना, पण तुमच्याकडे पूर्णपणे वरती जाईल याची गॅरंटी पाहिजे ना, बरोबर ना? पूर्ण वरती जाईल याची गॅरंटी पाहिजे, लक्षात घ्या. आता इथेच तुम्हाला एकच गोष्ट दाखवतो. इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केले होते टाटा मोटर्स मध्ये, ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेले त्यांचं काय झालं हालत तुम्हाला सांगतो. इथं काय डेट दिसतो बघा, खाली खाली डेट दिसतो. ब्लॅक जो स्क्वेअर आहे त्याच्यामध्ये डेट दिसतो तुम्हाला. काय डेट आहे सांगा मला मॅडम, सांगा मला खाली डेट काय आहे बघा. इथं डेट काय आहे सांगा मला खाली. 2 फेब्रुवारी. 2 फेब्रुवारी. हे कोणतं आहे, सण कोणता आहे? 19 नाही, 0 आहे. 0-19 असते का सांगा मला. नाही. मग किती असणार आहे सांगा तो सण. खाली दिसते की, बघा इकडे दिसते का, इकडे किती आहे बघा, इथे किती आहे बघा, 2005 आहे. इथे किती असणार आहे, 2009 असणार आहे. 2009 तुमच्याकडे 2019 कुठे आहे, इथे बरोबर ना. हा. इथे स्टॉकची किंमत किती होती बघा, 66.19. 66.19 होतं बरोबर. 66 वरनं ज्यावेळेला स्टॉक वरती गेला, कितीला गेला बघा, इथे किंमत किती आहे बघा, 600 रुपये. 600 रुपये. 66 वरनं 600 ला गेलं बरोबर आहे. हे लोकांनी इन्व्हेस्ट केलं होतं बरोबर आहे. पण 600 वरनं परत 66 आलं. मला सांगा, ज्यावेळेला इथून मार्केट ज्यावेळेला फास्ट खाली आलं त्यावेळेला लोक भिवून हा त्यांनी स्टॉक विकला नसणार आहे का सांगा मला. विकला असणार आहे. विकणं असणार आहे ना. मग इथं 60 वरून 66 वरून 600 ला ज्यावेळेला गेलं त्यावेळेला प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे होतं ना. सांगा मला, प्रॉफिट बुकिंग करायला पाहिजे होतं ना. नाही, प्रॉफिट बुकिंग करायची काय आवश्यकता. अजून जर पुढे वरती गेलं तर अजून market- तो पुढचा विषय आहे हो. अजून तो पुढचा विषय लक्षात घ्या. आता कोरोना सारखी परिस्थिती आहे, मार्केट पडायला लागलंय आणि तुमचा पोर्टफोलिओ जर रेड मध्ये दिसायला लागला, लक्षात घ्या, तर तुम्हाला तुमचा पॅनिक सिनारिओ मध्ये तुमची सायकोलॉजी बिघडून तुम्ही विकून टाकणार ना. बरोबर ना. पुढचा नंतरचा विषय. आताची परिस्थिती काय आली, पॅनिक सिनारिओ मधली परिस्थिती आली. तुम्ही इथं भिवून विकून टाकणार ना ह्या गोष्टी. बरोबर ना. एक तर लॉस तर बुकिंग करायला पाहिजे, बरोबर ना, किंवा ब्रेक इव्हनला बाहेर पडायला पाहिजे, बरोबर ना. पण ज्यावेळेला मार्केट ज्यावेळेला वरती गेलेलं त्यावेळेला तुम्ही प्रॉफिट बुकिंग केलं असं तर तुम्हाला ही परिस्थिती हे करायला लागली असती का सांगा मला. परिस्थिती तुमच्यावर क्रिएट झाली असती का अशी? नाही झाली असती ना. मग मला सांगा, प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे की नाही. केलं पाहिजे, कारण ज्यावेळेस खाली जाणार त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येणार जास्त. पण कसं असतं तुम्हाला सांगतो, जे इन्व्हेस्टर असतात ज्यांना मार्केटबद्दल जे काही नॉलेजच माहित नाही, लक्षात घ्या, त्यांना हे स्टॉक कुठं काढायचे हे माहित नसतं, लक्षात घ्या. पण एक ट्रेडर असतो, एक जो ट्रेडर असतो त्यांना माहित असतं, लक्षात घ्या. एक जो ट्रेडर असतो त्याने जरी इथं जरी स्टॉक काढला 300 ला, तरी इथं त्याला 300 पॉईंटचं काय प्रॉफिट आहे, लक्षात घ्या. प्रॉफिट बरोबर ना. 300 ला जरी काढला, मग हे कोणाला समजणार, हे ट्रेडरला समजणार आहे, लक्षात घ्या. पण ज्यांना काय माहितीच नाही, मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून त्यांनी पैसे सोडून दिलेत. कोरोनामध्ये किती दिवसात मार्केट पडलं, लगेच पडलं, लक्षात घ्या. लय वेळ पण लावला नाही त्याने, फास्ट मध्ये पडलं, बरोबर ना. मग फास्ट मध्ये ज्यावेळेला पडतं त्यावेळेला इथे सेल करणारेच असतात, लक्षात घ्या. बाय करणारे कोण नसतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुमची ऑर्डर पण मार्केटला विकली जात नाही, लक्षात घ्या. मला सांगा, मार्केटमध्ये फक्त सेलर्स असून चालणार आहेत काय? नाही, बायर्स पण असले पाहिजेत ना. बायर्स पण असले. मग ज्यावेळेला असे पॅनिक सिनारिओ चालू होतात, लक्षात घ्या, त्यावेळेला बायर्स नसतात मार्केटमध्ये. कळलं. मार्केट ज्यावेळेला स्टेबल तयार होतं त्यावेळेला बायर्स येतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे प्रॉफिट पण बुकिंग केला पाहिजे ना तुम्हाला. हो, बरोबर आहे ना. हो, बरोबर. आता समजा तुम्ही जर एक भाकरी करत आहात, लक्षात घ्या, ही भाकरी जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर म्हणजे शेकल्या जर काढली नाही म्हणजे तव्यावरून, तर काय होणार, करपणार. मग सांगा मला, करपलेली खाल्लेली चांगली काय प्रॉपर हे झाल्यानंतर खाल्लेली चांगली? प्रॉपर चांगली खाल्ली ना. आता इथे बघितलं, इथं तुमच्याकडे ही चांगली भाकरी होती, बरोबर ना. हो. आणि इथं करपली. आता सांगा मला कुठली खायची, वरची खायची की खालची खायची? वरची खायची. समजलं हे. मग त्याच्यासाठी प्रॉफिट बुकिंग पण केलं पाहिजे ना. हो, केलं पाहिजे, बरोबर ना. समजलं. प्रॉफिट आणि एसएल काय आहे, स्टॉप लॉस काय कळालं तुम्हाला? स्टॉप लॉस समजला तुम्हाला प्रॉपर? समजलं. हे नोट डाऊन करून घ्या, त्या स्क्रीनशॉट काढून घ्या. गौरेश, तुला समजतं काय हे? होय, समजलं ना. काय असतं स्टॉप लॉस, टार्गेट काय असतं? लॉस व्हायला नको म्हणून ते एक टार्गेट लावलेला असतो. एक लेवल लावली असते, त्याला आपण स्टॉप लॉस म्हणतो. आणि प्रॉफिट आपल्याला ज्या वेळेला दिसत असतं
त्यावेळेला वरच्या बाजूला आपण एक लेवल क्रिएट करतो, ती प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी असते, किंवा स्टॉप लॉस तुम्ही ट्रेलिंग करू शकताय. लक्षात घ्या, स्टॉप लॉस पण आपल्याला वरच्या बाजूला मुव्हिंग करता येतं. ते आपल्या नेक्स्ट म्हणजे स्लाइड मध्ये आहे, ते दाखवणार आहे. हा हा ओके. नोट डाऊन झाले असेल तर हँड राईज करा. ओंकार सर समजतात का सगळ्या गोष्टी? ओंकार सर आवाज येतोय? हो येतोय. समजतात ना सगळ्या गोष्टी? रिव्हिजन होले प्रॉपर? हो ओके. हो त्याच्यानंतर पूर्णपणे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी लक्षात घ्या, बाय केल्यानंतर मॅडम सांगा मला, बाय केल्यानंतर प्रॉफिट कुठं होणार आहे सांगा तुम्हाला? 120. 120 ला होणार आहे, बरोबर ना? हा आता समजा तुम्ही एक गोष्ट 100 रुपयाला घेतले, 100 रुपयाला किंवा 1000 रुपयाला पकडू आपण. एक गोष्ट तुम्ही काय केली, 1000 रुपयाला घेतले, बरोबर? हा आता ही 1000 रुपयाला तुम्ही मला सांगा, ही गोष्ट पहिल्यांदा काय केली तुम्ही? बाय केली, बरोबर ना? हो. आता ही बाय केलेली गोष्ट तुम्हाला काय करायचं? सेल करायचे, हम्म. बरोबर ना? बाय केलेली गोष्ट सेल केल्याशिवाय तुम्हाला प्रॉफिट होणार आहे काय? नाही होणार. नाही होणार. बरं, मग आता मला सांगा, बाय जे केले तुम्ही 1000 रुपयाला, किती रुपयाला तुम्ही सेल करणार सांगा मला? 2000 पर्यंत येईल. हा, ही जर 2000 रुपयाला जर तुम्ही सेल केली तर तुम्हाला काय होणार आहे? 1000 रुपयाचं काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे, Profit बरोबर ना? हम्म. आता समजा हीच गोष्ट 1000 ची गोष्ट जर मार्केटला तुमच्याकडे 2000 रुपयाला गेली नाही, हा तर ती गोष्ट जर 800 रुपयाला जर जात असेल मार्केटला, तर तुम्हाला काय होणार? 200 रुपयाचा लॉस होणार. 200 रुपयाचा लॉस होणार, बरोबर ना? मग मला सांगा, ज्यावेळेला तुम्ही मार्केटला खरेदी करणार, कोणती गोष्ट खरेदी करणार, तर ती तुम्ही डिस्काउंट मध्ये करणार आहे का प्रीमियम मध्ये करणार आहे? डिस्काउंट मध्ये करणार. डिस्काउंट मध्ये करणार, बरोबर ना? म्हणजे 1000 रुपयाची गोष्ट जर तुम्हाला 500 रुपयाला जर मिळत असेल तर अगदी चांगलं आहे ना तुम्हाला ते, हो. बरोबर ना? हा मग बाय साईडला प्रॉफिट कोणत्या बाजूला होतो? प्राइस कोणत्या बाजूला गेल्यानंतर ना प्रॉफिट होतो सांगा मला? बाय साईड राईट मध्ये, साईडला. राईट साईडला गेल्यानंतर राईट साईडला नाही, अप साईडला. अप साईड. प्राइस वरच्या बाजूला वाढते ना, हा प्राइस वरच्या बाजूला वाढते. अप साईडला गेल्यानंतर बाय साईडला काय होणार आहे? आपल्याला प्रॉफिट होणार, लक्षात घ्या, बरोबर आहे? अप साईड. आणि एंट्री बाय केल्यानंतर ती जर गोष्ट खालच्या बाजूला जर गेली तर काय होणार आहे? तुम्हाला लॉस होणार. लॉस होणार आहे, बरोबर? हे बाय साईडचं झालं, लक्षात घ्या. हा बाय साईड मध्ये पहिल्यांदा कंडिशन काय केली तुम्ही? खरेदी केलं, बरोबर? हा पहिल्यांदा खरेदी केली आणि नंतर काय केलं तुम्ही? विकलं. हम्म. कळलं? म्हणजे विकलं हा. म्हणजे इथं पोझिशन तुम्हाला काय करावं लागते? एक्झिट करायला लागते, लक्षात घ्या. हम्म. इथं पोझिशन म्हणजे आपण सेल नाही करणार, एक्झिट करणार तिथे. कळलं आहे? हा कळलं. त्याच्यानंतर सेल साईडचं. आता मला सांगा, सेल साईडला पहिल्यांदा आपण बाय साईडला काय केलं सांगा मला? पहिल्यांदा ज्यावेळेला आपण बाय केला त्यावेळेला पहिल्यांदा बाय केलं आणि नंतर सेल केलं, हा, बरोबर? सेल केला. आता सेल साईडला उलटा असणार आहे, लक्षात घ्या. समजा तुम्हाला मी एक प्लॉट विकायला दिलाय, 24 लाख रुपयाला तुम्हाला मी एक प्लॉट विकायला दिलाय, काय करणार सांगा तुम्ही? 24 लाख रुपयाची गोष्ट 20 लाख रुपयाला विकणार आहे? नाही. नाही, बरोबर ना? मी तुम्हाला उधार दिलाय, लक्षात घ्या. 24 लाख रुपयाला तुम्हाला मी ही गोष्ट उधार दिली विकायला. मग 24 लाख रुपयाची गोष्ट कितीला विकणार आहे तुम्ही? 30-35 लाख येईपर्यंत. 30-35 लाख, बरोबर? ही गोष्ट तुम्ही कितीला विकली? 30 ला विकली, लक्षात घ्या. 30 ला ज्यावेळेला विकला त्यावेळेला इथे डिफरन्स किती पडला? 6 लाखाचा. 6 लाखाचा 6 difference पडला. लाखाचा. 6 लाखाचा डिफरन्स पडला, बरोबर काय? मग 6 लाख तुमच्यासाठी काय असणार आहे? प्रॉफिट. प्रॉफिट असणार, बरोबर ना? मग तुम्हाला मला किती द्यावे लागतील? माझ्याकडून पर्सेंटेज मध्ये. नाही, पर्सेंटेजचा काही नाही, तो ब्रोकरचा विषय, लक्षात घ्या. तो ब्रोकरचा विषय. पण तुम्ही जो 6 लाख रुपये जो काही प्रॉफिट तुम्ही मिळवलाय, पण मी तुम्हाला गोष्ट कितीला दिलेली? 24 ला दिली ना? हो. मग माझे तुम्हाला 24 द्यावे लागतील ना? 24 द्यावे लागतील. हो. हा, मग या वेळेला तुम्हाला 6 लाखाचा प्रॉफिट झाला, बरोबर ना? हा बरोबर. बरोबर ना? म्हणजे कसं असतं इथे, लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही विकणार, आता तुम्ही विकली कितीला गोष्ट? 30 लाख 30 रुपयाला तुम्ही ती लाखाला. गोष्ट विकली, बरोबर? आणि हा. मला किती दिले तुम्ही? 24 दिले, 24 बरोबर लाख. काय? मला हम्म. तुम्ही 24 लाख रुपये दिले, बरोबर काय? मग हा. या वेळेला प्राइस कुठे आली? खाली आली की वरती गेली? खाली आली. खाली आली. मग सेल साईडला प्रॉफिट कुठे होतो? डाऊन साईडला. डाऊन साईडला. आणि सेल साईडला लॉस कुठे होणार? एकदा पोझिशन 30 लाख रुपयाला तुम्ही जर गोष्ट विकली, समजा 30 लाख रुपयाला तुम्ही जी गोष्ट विकली, लक्षात घ्या, आणि तीच गोष्ट जर त्या गोष्टीची जर किंमत जर कमी नाही आली तर तुमचं काय होणार? लॉस होणार, लक्षात घ्या. लॉस होणार. कळालं? बाय सेल काय आहे, कळालं का? काय कॉम्प्लिकेटेड वाटतं याच्यामध्ये?
बायचं कळालं पण सेल मध्ये मला कन्फ्युजन आहे. सेल मध्ये मध्ये- कन्फ्युजन बरोबर ना. सेल मध्ये हा. तुम्हाला कन्फ्युजन आहे. आता समजा हे एक्झाम्पल तुम्ही सांगितलेलं मला कळालं हा प्लॉट वगैरे, पण इथे जे कळालं नाही मला. इथे कळालं नाही. एकच गोष्ट सांगतो तुम्हाला मी. इथं तुम्ही इथं हा 1 नंबर पर्सन मी आहे लक्षात घ्या. हम्म. हा 2nd नंबर पर्सन तुम्ही आहे लक्षात घ्या. बरोबर. 2nd नंबर पर्सन काय केले, सेल केलाय 100 रुपयाला. हम्म. बरोबर. पण 1 नंबर जो पर्सन आहे त्याने ही गोष्ट 2 नंबर पर्सनला कितीला दिली ही तुम्हालाच माहित आहे फक्त. हम्म. हम्म. बरोबर आहे ना. हा. 1 नंबर पर्सननं ही गोष्ट तुम्हाला 80 रुपयाला दिली लक्षात घ्या. आणि तुम्ही हम्म. 2 नंबर पर्सन आहे, तुम्ही गोष्ट कितीला विकले, 100 रुपये. 100 रुपयाला विकली. बरोबर. आता 100 रुपयाला तुम्ही जर विकला पुढं, तर ती जर हम्म. गोष्ट आता मला तर तुम्हाला 80 रुपये द्यावे लागतील ना. हा हा बरोबर ना. बरोबर. मला तुम्हाला 80 रुपये द्यावे लागतील. बरोबर ना. हम्म. पण तुम्ही पहिल्यांदा काय केलं, सेल केलाय. हम्म. सेल केल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट बाय पण करावी लागेल ना. हो. म्हणजे तुम्ही काय केलं, 100 रुपयाला सेल केलाय आणि 100 रुपयाची हा. गोष्ट जर 120 ला जर बाय केली तुम्ही, तर तुम्हाला ती महागात पडणार ना. हा. बरोबर आहे काय. मग इथं 20 रुपयाचं काय होणार, तुम्हाला लॉस होणार. लॉस होणार. बरोबर ना. आणि हम्म. तीच गोष्ट तुम्ही 100 रुपयाला विकलेली गोष्ट जर 80 रुपयाला जर खरेदी केली तुम्हीच लक्षात घ्या, हम्म. हम्म. तर तुम्हाला 20 रुपयाचं प्रॉफिट होणार ना इकडे. हा, आलं लक्षात आलं. आलं ना. मग प्रॉफिट कुठे हो. गेल्यानंतर होणार आहे तुम्हाला, डाऊन डाऊन साईडला. साईडला. बरोबर ना. डाऊन साईड. आता तुम्हाला मी चार्ट वर दाखवतो एक एक्झाम्पल. हे का, हा पेअर कोणता ओपन केलाय सांगा. मी पेअर दिसतो, हा कोणता ओपन केलाय, हे का, इकडे इकडे वरती गोल्ड गोल्ड अँड डॉलर. गोल्ड आणि डॉलरचा पेअर ओपन केलाय. बरोबर. लाईव्ह किंमत किती चालू आहे सांगा मला. 2390 $2390 डॉलर मध्ये प्राइस चालू आहे लक्षात घ्या. बरोबर. आता तुमचा व्ह्यू आहे लक्षात घ्या. तुमचा व्ह्यू काय आहे सांगा मला. गोल्ड खाली जाणार का वरती जाणार. समजा आता तुमचा व्ह्यू आहे मार्केट कुठं जाणार आहे, खाली जाणार आहे. बरोबर ना. मग तुम्ही कोणती पोझिशन घेणार आहे मला सांगा, बायची घेणार की सेलची. सेलची. सेलची घेणार. बरोबर. तुम्ही हा. सेलची पोझिशन घेणार. मार्केट कितीला चालू आहे, 2390 त्याची किंमत चालू आहे लक्षात घ्या. बरोबर ना. हा. आता ही पोझिशन ज्यावेळेला मार्केटमध्ये एक्झिक्यूट होते लक्षात घ्या, आतमध्ये येते, त्यावेळेला काय काय करायला पाहिजे, मार्केटनं खाली जायला पाहिजे ना. या कॅन्डलनं जर खाली गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार. बरोबर ना. हा. आता ही 2300 वरून 2290 ला जर आली तर मुवमेंट किती पॉईंटची झाली सांगा मला. 100 रुपयाची. 100 पॉईंटची मुवमेंट झाली लक्षात घ्या. युएसडी मध्ये 100 पॉईंट. हा. 100 पॉईंटची मुवमेंट झाली लक्षात घ्या. काल 100 पॉईंटची तुम्हाला मुवमेंट झाली लक्षात घ्या. इथे मग इथं मार्केट काय केलं, सेल केला आणि इथं काय केला तुम्ही, बाय केला. म्हणजे इथं तुम्ही Buy पोझिशन काय करायला, एक्झिट करणार लक्षात घ्या. हा. बाय नाही, एक्झिट करणार आहे पोझिशन. एक्झिट म्हणजे करणार. 100 पॉईंटचा प्रॉफिट दिसाल्यानंतर तुम्ही काय करणार, एक्झिट करणार लक्षात घ्या. हा. कळालं का. आता 2390 ला सेल केला आणि प्राइस जर वरती गेली 2490 ला गेली तर काय होणार, 100 रुपयाचा लॉस होणार आपल्याला. 100 पॉईंटचा लॉस होणार. बरोबर ना? पॉईंटचा. हा, 100 हा. पॉईंट. मग इथे फॉरेक्स मध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो. इथे फॉरेक्स मध्ये 3 लॉट साईज असतात. इथे पहिली जी लॉट साईज असते ती 0.01 असते लक्षात घ्या. दुसरी जी लॉट साईज असते 0.10 ची असते आणि तिसरी जी लॉट साईज असते, एकच मिनिट, पहिली जी लॉट साईज आहे ती आपल्याकडे 0.01 ची आहे लक्षात घ्या. दुसरी 0.10 आणि तिसरी जी लॉट साईज आहे ती 1 स्टँडर्ड लॉट येणार लक्षात घ्या. 1.00. म्हणजे हा एक इथं होता पहिल्यांदा, तो इथं आला, त्याच्यानंतर हा एक इथं येईल, अशी लॉट साईज आहे. हा तुमच्याकडं मिनी लॉट साईज आहे, हा मायक्रो आहे आणि हा स्टँडर्ड आहे लक्षात घ्या. इथे 100 पॉईंट म्हणजे काय असतं अजून शिकवायचं तुम्हाला, ते दाखवतो फक्त इथं मी, अजून शिकवायचं. तेव्हा काय इथे पॉईंट किती पॉईंटची मुवमेंट झाली, 100 पॉईंटची मुवमेंट झाली. बरोबर. 100 पॉईंटची जर मुवमेंट झाली आणि हा 1 नंबर लॉट साईज असेल तुमच्याकडे, तर इथं तुम्हाला 100 USDचा काय होतो, प्रॉफिट होतो लक्षात घ्या. प्रॉफिट. इथं 100 USDचा होत असेल तर इथे किती USDचा होणार सांगा मला. 1च्या 10 पटीने 1000 USDचा इथं तुम्हाला प्रॉफिट होणार लक्षात घ्या. कळलं. आता 1000 इथे प्रॉफिट होत असेल तर इथे किती होणार, इथं 10,000 USDचा प्रॉफिट होणार तुम्हाला. कळलं का. कळलं. हा तुमचा प्रॉफिटचा विषय झाला. बरोबर. आता मार्केट सेलची पोझिशन नंतर खाली आल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होतोय, पण मार्केट वरती गेलं तर लॉस होणार. लॉस होणार ना. मार्केट जर वरती गेलं तर $100 लॉस होणार ह्या लॉट साईजला. लॉस होणार. ह्या लॉट साईजला 1000 USDचा आणि ह्या लॉट साईजला 10,000 USDचा लॉट ही होणार, लॉस होणार. कळलं का. हो, कळालं. हा. मग मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिट कसा करू शकता, प्रिडिक्शन वरून करू शकता लक्षात घ्या. मार्केट जर वरती जात असेल तर बाय करावं लागेल आणि मार्केट जर खाली जात असेल तर तुम्हाला काय करावं लागेल,
सेल Sell करावं करावं लागेल. लक्षात घ्या. समजलं हे बाय सेल? हो समजलं. गौरेश तुला समजलं? बाय आणि सेल समजलं का गौरेश तुला? होय समजलंय. त्याच्यानंतर ना हा नवीन टायटल टाकून घ्या, हाऊ टू काउंट पिप्स. पिप्स कसे मोजायचे म्हणजे पॉइंट. आता आपण जसं गोल्डचा पॉइंट मोजलेत 100, ते कसे मोजायचे असतात. प्राइस कुठून कुठेपर्यंत गेल्यानंतर ना किती पॉइंट्स मार्केट मुवमेंट करतं हे कसं मोजायचं हे पिप्स काउंट वरून आपण करतो. लक्षात घ्या. हा व्हॅल्यू लिहून घ्या. घेतला हा व्हॅल्यू लिहून? मॅडम घेतला हा व्हॅल्यू लिहून? हा घ्यायला लागले. हा सेम ही प्राइस लिहून घ्या. त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पिप्स काउंटिंग लिहा कसं करायचं ते. इकडे बघा, इथं आपल्याकडे एक आकडा आहे. लक्षात घ्या. इथं 10 आहे, इथं 100 आहे, त्याच्यानंतर इथे 1000 आहे आणि इथं 10,000 आहे. बरोबर ना मॅडम? हे कसं मोजतो सांगा आपण? हे कसं मोजतो सांगा आपण? एकक दशक असं ना? एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 1000, बरोबर ना? 10,000. हा तसंच सेम. लक्षात घ्या. हे पॉइंट मध्ये मोजतो. बरोबर ना आपण? हा हे पॉइंट मध्ये मोजतो. लक्षात घ्या. आता इथं जे मोजायचं आहे ते पिप्स मध्ये मोजायचं. लक्षात घ्या. ते कसं मोजायचं तुम्हाला मी सांगतो. हे बघा, इथे वरती मी परत हा आहे ती प्राइस लिहून घेतो, कारण की ही प्राइस चेंज होणार आहे. ही प्राइस चेंज होणार. लक्षात घ्या. आणि हा जो 3 नंबर हा डोक्यावर आहे, हा आपण काउंट करत नाही. लक्षात घ्या. हा जो 3 नंबर आहे तो काउंट करत नाही, कारण की तो त्याच्या डोक्यावर असतो. हा युरो USD चा रेट आहे. लक्षात घ्या. आता नवीन रेट चालू असेल. आता इथं स्क्रीनकडे बघा. मला सांगा काय चेंज झालं सांगा. चेंज काय झालं सांगा मला. एकक लास्ट बदल. डिजिट. लास्ट हा, डिजिट एकच बदलला. झालं. बरोबर ना? 8 चे हा. किती झाले? 9 झाले. म्हणून 9 मार्केट झाले. किती पिप्स मुवमेंट केलं मार्केटनं? 1 पिप्स. 1 पिप्स मुवमेंट केला. बरोबर ना? हा आता जर 6चं जर 7 झालं तर किती पिप्स मुवमेंट करणार आहे मार्केट? 6चं जर 7 झालं तर 71 पिप्स म्हणणार ना? नाही, 71 पिप्स नाही. इथे किती पिप्स मुवमेंट करत होते मार्केट? आता हा बघा, एक. इथं 1 पिप मुवमेंट झालं. 8चं 9 झालं, 1 पिप मुवमेंट झाली इथं. हा हा हो. आता मी हे पहिला रिम्यूव्ह करतो. आता नवीन नंबर मी परत वरती लिहून घेतो. नवीन नंबर. आता काय चेंज होते बघा. हे बघा इथं. अच्छा. हा हा इथे नंबर काय 10 होता? pips. 69 होता. 69 मायनस 79 10 10 पिप्स. समजलं? 10 म्हणजे pips. इथं एक, हा समजलं. इथं एकक, इथं दशक व्हायला लागलं. लक्षात घ्या. दशक. हा इथं किती होणार मग? 1000. इथं शतक होणार. लक्षात घ्या. हा शतक. आणि आणि इथं इथे 1000 आणि इथं 10,000. 10,000. बघा आता. हा. आता समजलं हे काउंटिंग? मयूर समजते समजलं. तुला पिप्स कसे काउंटिंग करायचे आहेत? हो कळालं. हा याच्यामध्ये जो आकडा असतो हा डोक्यावर, हा तुम्हाला MT5 मध्ये तुमच्या पण डोक्यावर येतोय. लक्षात घ्या. तिथं प्राइस बघा MT5 मध्ये. MT5 मध्ये सगळ्या प्राइस मध्ये सगळे जो लास्टचा नंबर आहे तो डिजिट डोक्यावर येतो बघा. तो सोडून त्याच्यानंतर आपण काय करायचं? पिप्स काउंट करायचं. लक्षात घ्या. पिप्स काउंटिंग कशासाठी लागतात सांगा मला? काय वाटतंय पिप्स कशासाठी काउंटिंग करायला? मार्केटमधील रेट चेंज झाल्यानंतर बदल म्हणजे बदल होतो ते. लक्षात घ्या. पण तो बदल आपण कशासाठी काउंट करतो? आपण ट्रेड टाकल्यानंतर किती मुवमेंट झाली आणि किती प्रॉफिट येणार आहे हे तुम्हाला जर आधी जर विचार करायचा असेल, म्हणजे मनी मॅनेजमेंट जर करायचं असेल तर पिप्स काउंटिंग करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. बरोबर ना? हा आता आपण ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या. आता मी डायरेक्ट दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं. आता समजा 4चं 5 झाले. किती पिप्स? 100 पिप्स. त्याच्यानंतर 2चं 3 झालं किती पिप्स? 1000 पिप्स. त्याच्यानंतर 1चं 2 झालं किती पिप्स? 10,000. समजलं हे? हो समजलं. इझी आहे. लक्षात घ्या. 1 मिनिट सर, स्क्रीनशॉट घेते. हा घ्या. मयूर समजलं तुला हे? हो समजलं. गौरेश आला? हो आलाय. समजलं का बघ त्याला? हो. मयूर सांग, बँक निफ्टी मध्ये लॉट साईज किती होता? 15चा. 15चा होता. बरोबर ना? 15चा किंवा 25चा काय असेल ते. बरोबर ना? हो 15चा 25 लॉट. आधी होता, आता 15 झाला. आता 15 झाला. बरोबर ना? हो हो 15चा ज्या वेळेला लॉट साईज खरेदी करतो, म्हणजे 15 क्वांटिटी खरेदी केल्यानंतर किती लॉट साईज घेतला म्हणतो आपण? एक लॉट घेतो. बरोबर ना? हो आता हो. इथे 15च्या ठिकाणी जर तू इथे लक्षात घे, 15च्या ठिकाणी जर तुम्ही 45 जर तू क्वांटिटी घेतली असेल तर लॉट साईज किती असणार तुझ्याकडं? 3 झाले. 3 लॉट साईज झाले. बरोबर ना? हो तसंच इथं जर बघितलं, लक्षात घ्या, इथे कसं आहे 1000 युनिटचा एक लॉट साईज आहे. लक्षात घ्या.
1000 युनिट ज्यावेळेला तुम्ही खरेदी करणार त्यावेळेला किती लॉट साईज घेतला असणार तुम्ही? मायक्रो लॉट साईज घेतला, लक्षात घ्या तुम्ही. आणि जर 10,000 युनिट जर खरेदी करत असाल तुम्ही तर लॉट साईज कोणता घेतला? 0.010 घेतलाय. आणि इथे तुम्ही कोणता लॉट साईज खरेदी केला? मिनी लॉट साईज खरेदी केला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना तुम्ही जर 1 लाख जर क्वांटिटी जर बाय करत असाल किंवा सेल करत असाल तर कोणता लॉट साईज घेतला तुम्ही? 1 स्टँडर्ड लॉट. आणि त्याला आपण काय म्हणतो? इकडे बघा, इकडे इकडे नाव दिलेलं आहे लॉट साईजला. स्टँडर्ड लॉट, हा मिनी लॉट आहे आणि हा मायक्रो लॉट आहे. मॅडम हे समजलं तुम्हाला? लॉट साईज समजले? हो समजले. हे नोट डाऊन करून घ्या. मयूर समजले तुला लॉट साईज? हो हो समजली. गौरेश तुला? होय. हो समजली. मयूर घेतलं? हो घेतलं. हो घेतलं. याच्यामध्ये बघा, इथे वरती जे स्क्रीन दिसतं मी लिहिलेलं. मॅडम तुम्ही डबल चालू केलंय काय? नाही ओके ठीक नाही आहे. चालू केलेलं. नाही, इथे बघा 2400 पासून 2405 ला म्हणजे 2400 पासून 2405 ला ज्यावेळेला मार्केट जातं त्यावेळेला किती पॉईंट मुवमेंट होते? 5 पॉईंट 5 पॉईंट. मला सांगा प्रॉफिट झालं की लॉस झालाय? प्रॉफिट झालाय. मयूर सांग मला, प्रॉफिट झालं की लॉस झालाय? प्रॉफिट झालाय. हे कशावरून सांगितलं सांगा तुम्ही मला प्रॉफिट झालाय? 5 पॉईंट वाढले त्यामुळे. मयूर सांग मला, हे कशावरून सांगितलं तुम्ही प्रॉफिट झालाय? कारण की 5 पॉइंट प्लस झालेत ना. सांगा मला काय झालंय? लॉस झालाय. लॉस झाला, बरोबर ना? ऍक्च्युली काय करायचं हे काय केलं हे जर तुम्हाला माहित नसेल तर प्रॉफिट लॉस कसा तुम्ही सांगू शकताय? नाही सांगू शकत ना. एंट्री कोणती घेतली ही माहितच नव्हती तुम्हाला, फक्त वाढलं एवढंच माहित होतं, बरोबर ना? बायचा जर ट्रेड असेल तर तुम्हाला प्रॉफिट झाला असं लक्षात घ्या. पण सेलचा प्रॉफिट ट्रेड झाला. सेलचा ट्रेड आहे, लक्षात घ्या. सेलचा ट्रेड आहे म्हणजे लॉस झाला, लक्षात घ्या. बरोबर आहे? बरोबर ना? आता समजा इथे बायचा ट्रेड आहे. बायचा ट्रेड असेल तर तुम्हाला काय होणार? प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. कळलं हे? प्रॉफिट हो कळलं. हा बायचा ट्रेड आहे, बरोबर. आता हा बायचा ट्रेड आहे. मार्केट 5 पॉईंट मुवमेंट झाले, पण लॉट साईज कोणती घेतली हे पण मॅटर करते ना तुमच्याकडे. हा बघा, इथं किती पॉईंटची मुवमेंट झाले? 5 पॉईंटची मुवमेंट झाली, बरोबर. 5 पॉईंटची. बायचा ट्रेड घेतलाय तुम्ही. ज्यावेळेला मायक्रो लॉट साईज तुम्ही जर खरेदी केला असेल तर इथे तुम्हाला 5 USDचं काय होणार? प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. हा लॉट साईज असेल तर, आणि हा लॉट साईज असेल तर इथे तुम्हाला किती USDचा प्रॉफिट होणार? 50 USDचा. म्हणजे याच्या 10 पटीने झालं हे. आता ह्याच्या 10 पटीने इथे प्रॉफिट किती होणार तुम्हाला? 500 USDचा प्रॉफिट होणार, लक्षात घ्या. आता हे तुम्ही प्रॉफिटचा विचार केला, बरोबर ना? मार्केट वरती गेलं तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, बरोबर ना? पण मार्केट जर खाली गेलं तर, चुकून जर मार्केट खाली गेलं तर लॉस पण होणार ना तेवढं तुम्हाला. लॉस होणार, बरोबर ना? मग इथे 5 USDचा काय होणार तुम्हाला? लॉस होणार, लक्षात घ्या. इथे किती USDचा तुम्हाला लॉस होणार? 50. आणि इथे किती USDचा प्रॉफिट होणार तुम्हाला? लॉस होणार 500, बरोबर ना? म्हणजे दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे ना तुम्हाला. प्रॉफिटचा पण विचार केला पाहिजे, लॉसचा पण विचार केला पाहिजे, बरोबर ना? आता मार्केटमध्ये $500 म्हणजे किती डॉलर आहेत माहिती तुम्हाला? $5 म्हणजे किती डॉलर आहेत माहिती तुम्हाला? 84 किंवा 83 रेट आहे समजा. 8×5 = 40 म्हणजे 400-500 रुपये तुमच्याकडे $5चा रेट आहे, लक्षात घ्या. 500 रुपये इंडियन मार्केट प्रमाणे. आणि $5चा जर 500 रेट असेल तर 50चा किती असणार आहे सांगा मला? 5,000 असणार आहे, बरोबर ना? आणि 500 USDचा रेट काय असणार आहे तुमच्याकडे? 50,000 असणार आहे, लक्षात घ्या. मला सांगा, 50,000 रुपयाला जर दिवसाला जर तुम्ही घालवत असाल तर तुम्हाला परवडणार आहे मार्केट? मॅडम सांगा, 50,000 जर दिवसाला जर घालवले तुम्ही तर परवडणार आहे का मार्केट? नाही परवडणार, बरोबर ना? मग त्याच्यासाठी काहीतरी मनी मॅनेजमेंट केलं पाहिजे ना. हो. हे लॉट साईज नुसार प्रॉफिट आणि लॉस कसा होतो हे समजलं तुम्हाला? कळलं. आता समजा इथं 1 पॉईंटची जर मुवमेंट झाली तर ह्या लॉट साईजला काय प्रॉफिट होणार सांगा मला? 1 पॉईंटची. हा, 1 पॉईंटची जर मुवमेंट झाली तर इथे 5 पॉईंटची झाल्यानंतर $5चा प्रॉफिट होते, पण 1 पॉईंटची मुवमेंट झाल्यानंतर ह्या लॉट साईजला काय प्रॉफिट होणार? 10 रुपये मिळणार. 10 रुपये नाही, 10 USD. 10 USD. 1 USD मिळणार. 1 पॉईंटची झाले ना. आता मी तुम्हाला 5 पॉईंटचं सांगत होतो हे. एक USD मिळणार, लक्षात घ्या. 1 USD मिळणार. 1 USD. आणि 1 पॉईंटच्या मुवमेंटला इथं हा लॉट साईज असेल तर 10 USD मिळणार, लक्षात घ्या. 10 USD. आणि हा लॉट साईज असेल तर 100 USD मिळणार, लक्षात घ्या. 100 USD. कळलं का? समजलं हे?
हे दाखवणार आहे मी तुम्हाला. प्रॉफिट लॉस कुठे बघायचं हे पण दाखवणार आहे. लॉट साईज समजले सर्वांना? मॅडम घेतलं हे नोट डाऊन करून? हो घेतलं. आणि इथे ज्या वेळेला तुम्ही इथे ज्या नोटबुकवर ज्या पेजवर लिहिले त्याच्यावरती एक ब्लॉक टाका, असा एक ब्लॉक टाका आणि त्या ब्लॉक मध्ये 95% टाका. वरच्या बाजूला जिथे मोकळी जागा तिथे एक ब्लॉक टाका आणि तिथे 95% टाका. सांगा मी 95% का टाका म्हटलं असेल? मॅडम तुम्हाला काय वाटतंय 95% का टाक? 95% समजलं असेल म्हणून. नाही, तुम्हाला ही गोष्ट समजली ना? 90 नाही, 100% समजले ना तुम्हाला 95 पेक्षा? हा. बरोबर ना? पण हे का दिले मी तुम्हाला लक्षात घ्या सांगतो. इथे लोकांचं काय असतं तुम्हाला सांगतो. लोक मार्केटला $100 लावतात, पण $100 जर $3 जर दिवसाला जर येत असतील समजा, तर किती टक्के येते सांगा मला दिवसाला? $100 जर $3 जर प्रॉफिट होत असेल तर किती टक्के मिळतात तुम्हाला मार्केटकडून? 3%. 3% मिळालेत, बरोबर ना? मला सांगा दिवसाला जर 3% मिळत असतील तर ट्रेडिंग सेशन तुम्हाला 20 आहेत, बरोबर ना? ट्रेडिंग सेशन तुमच्याकडे 20 आहेत, मग 20 दिवसानंतर किती टक्के मिळणार आहे तुम्हाला? दिवसाला 3% मिळत असतील तर 60% मिळणार आहेत, बरोबर ना? 60% मिळणार आहेत. किती दिवसात मिळणार आहेत? 20 दिवसामध्ये. 20 दिवसामध्ये मिळणार आहे, बरोबर ना? जर हेच $100 म्हणजे किती? 10,000 रुपये. तुमच्याकडे लक्षात घ्या, हे 10,000 रुपये तुम्ही जर बँकेत जर ठेवले तर बँक तुम्हाला वर्षाने किती रुपये देते माहितीये तुम्हाला? 700 रुपये. 7% देते वर्षाने. किती दिवस जातात त्यावेळेला? 365 दिवस जातात. 365 दिवस. 365 दिवस बँकेत पैसे ठेवल्यानंतर ना 700 रुपये मिळतात. पण इथं 20 दिवस तुम्ही ट्रेडिंग केल्यानंतर 60% मिळतात. मला सांगा किती टक्के तुम्हाला 20 दिवसात मिळाल्यात सांगा मला? 20 दिवसात 60% मिळाल्यात. मग याच्यापेक्षा किती पट झालं हे? याच्यापेक्षा हे किती पट झालं सांगा मला? 95%. याच्यापेक्षा 10 पट झालं हे, लक्षात घ्या. 10 पट. 10 पट. 7च्या 10 पट झालं ना. 6च्या 10 पट 60 येते. 7च्या पण तुम्हाला हे कळायला लागले काय? ज्या वेळेला 365 दिवस तुम्ही बँकेत पैसे ठेवून जर 7% मार्केट तुम्हाला बँक देत असेल तर मार्केट तुम्हाला 20 दिवसाचे 60% द्यायला 60. मग याच्या 10 पट झाले ना हे, बरोबर ना? 10 पट म्हणजे बरोबर. 3 USD तुम्ही दिवसाला प्रॉफिट मिळवायला, बरोबर ना? हम्म. पण लोकांचा प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला मी. लोकांना हे $3 नको आहेत. लोकांना दिवसाला $20 $10 पाहिजे. $100 लावल्यानंतर $10 $20 पाहिजे लोकांना. मग सांगा कोणाचा प्रॉब्लेम आहे? लोकांची हाव जास्त आहे, लक्षात घ्या इथे, बरोबर आहे ना? लोकांची हाव जास्त आहे. जर तुम्ही $100